नमस्कार शेतकरी मित्रांनो. कृषी हीच समृद्धीची गुरुकिल्ली या ब्रीद वाक्यासह महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे. आज आपण कृषी विभागाच्या 15 महत्त्वाच्या योजनांची माहिती घेणार आहोत. सर्वात आधी आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजनांकडे वळूया. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6,000 रुपये थेट बँक खात्यात मिळतात. तसेच महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतूनही प्रतिवर्ष 6,000 रुपये अतिरिक्त दिले जातात. नैसर्गिक आपत्ती किंवा रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षणासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना असून यासाठी शेतकऱ्याचा हिस्सा खरीप पिकासाठी 2% आणि रब्बीसाठी 1.5% आहे. सिंचन सुविधेसाठी ठिबक व तुषार सिंचन योजनेत 55% ते 75% पर्यंत अनुदान दिले जाते. शेततळे किंवा जलसंधारणाच्या कामांसाठी 50% ते 90% पर्यंत अनुदान उपलब्ध आहे. तर सौर ऊर्जेवर आधारित पंपासाठी 60% ते 90% पर्यंत अनुदान मिळते. शेतीमधील यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी ट्रॅक्टर आणि इतर अवजारांवर 40% पर्यंत अनुदान मिळते. सेंद्रिय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रिय निविष्ठा आणि प्रमाणीकरणासाठी प्रति हेक्टर 20,000 रुपयांपर्यंत सहाय्य दिले जाते. फळबाग लागवड आणि शेडनेट किंवा पॉलीहाऊस उभारणीसाठी 40% ते 80% पर्यंत अनुदान उपलब्ध आहे. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी गट स्थापन करणे आणि प्रशिक्षणासाठी योजनेनुसार 50% पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी हवामान आधारित कृषी सल्ला सेवा मोफत दिली जाते, ज्यामध्ये हवामान अंदाज आणि पीक व्यवस्थापनाची माहिती मिळते. तसेच डिजिटल कृषी व इनाम उपक्रमाद्वारे ऑनलाईन बाजारपेठ आणि ड्रोन सेवेचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज करताना 7/12 उतारा, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट फोटो आणि आधार कार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे जवळ ठेवा. अधिक माहितीसाठी तुम्ही कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800-233-1551 वर संपर्क साधू शकता. शेती बदलतीये, महाराष्ट्र पुढे चाललाय. माहिती आवडली असल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. धन्यवाद.